तुमचं जर बँकेमध्ये अकाउंट असेल तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण आरबीआयने एक दिलासादायक निर्णय घेतलाय. बँकेच्या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन न केल्यामुळे अनेकदा तुम्हाला दंड ठोठावला होता. यामुळे तुम्ही बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे ठेवणंच बंद केलं होतं. बँकेमध्ये जाऊन ते अकाउंट क्लोज करायचंय, परंतु त्यासाठी सुद्धा एक रक्कम अमाऊंट तुमच्याकडून मागितली जाते, त्यामुळे तुम्ही त्रस्त होतात. अशा ग्राहकांसाठी आरबीआयने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. बँक खात्यामध्ये किमान शिल्लक, डिजिटल पेमेंट्स आणि बँकिंग चार्जेस अशा बँकांच्या नियमांमुळे ग्राहकांना अडचणी येत होत्या. या संदर्भात आता आरबीआयनं BSBD यानी की बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट या नियमांमध्ये बदलाची घोषणा केली आहे. BSBD या सेव्हिंग्स अकाउंटद्वारे तुम्ही मोफत बँकेचं अकाउंट वापरू शकता. मिनिमम बॅलन्स जर मेंटेन झालं नाही तर तुमच्याकडून कोणतंही शुल्क आकारला जाणार नाही, दंड तुम्हाला ठोठावला जाणार नाही आणि तुमचं खातं सुद्धा बंद होणार नाही. आता तुम्हाला फक्त बँकेचं अकाउंट वापरता येईल असं नाहीये, तर तुम्हाला डेबिट कार्ड, चेकबुक आणि डिजिटल पेमेंटचा सुद्धा वापर करता येणार आहे आणि यासाठी वर्षाला कोणतंही शुल्क आकारला जाणार नाही. आता सध्या जर तुमचं सेव्हिंग्स अकाउंट असेल तर तुम्हाला मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागतो. याशिवाय ATMचे किंवा डेबिट कार्डचे जर तुम्ही वापरत असाल तर त्याचे पैसे सुद्धा तुम्हाला वर्षाला भरावे लागतात. तर ह्या अकाउंटद्वारे तुम्हाला ते पैसे भरावे लागणार नाहीत. वर्षाला तुम्हाला 25 पानांचा चेक मिळेल. UPI, NEFT मोफत वापरता येणार आहे, असंही आरबीआयनं स्पष्ट केलंय. आता तुम्ही महिन्याला एकूण 4 वेळा ATM मधून किंवा बँक शाखेमध्ये जाऊन मोफत पैसे काढू शकता किंवा भरू शकता. त्यानंतर जर तुम्ही लिमिट क्रॉस केली तर तुम्हाला काहीसं शुल्क भरावं लागणार आहे, असं देखील आरबीआयनं स्पष्ट केलेलं आहे. आता जर तुमचं जुनं सेव्हिंग्स अकाउंट आहे तर त्याला जर BSBD मध्ये कन्व्हर्ट करायचंय तर त्यासाठी 7 दिवसांचा कालावधी लागू शकतो. यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन KYC करायची आहे, एक फॉर्म भरून द्यायचा आहे. एका व्यक्तीला एकदाच BSBD खातं उघडता येणार आहे आणि त्यासाठी स्वयं घोषणापत्र सुद्धा द्यावं लागणार आहे आणि हे अकाउंट ओपन करताना कोणतेही पैसे तुम्हाला भरावे लागणार नाहीत. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला आहे. मात्र 1 एप्रिल 2026 पासून हे नियम लागू होणार आहेत, हे देखील तुम्ही नोंद करून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. इंस्टाग्राम किंवा फेसबुक वरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो ही नक्की करा. नमस्कार.